ओम नमः शिवाय. जय भोलेनाथ. नमस्कार मंडळी. आज कुटुंबासह कास पठार पाहायला आलो. सातारा शहरापासून जवळच कासचे पठार आहे. शहर सोडताच मोठा घाट लागतो आणि घाट पूर्ण चढून जाताच अतिशय नयनरम्य अशा निसर्गाचे दर्शन मनाला आनंद देते. नुकताच पावसाळा संपला असला तरी हिरवीगाई वनराई नैसर्गिक संपन्नतेने भरलेला हा प्रदेश पाहिल्यावर मन आनंद, उत्साह आणि चैतन्याने भरून पावते. कासचे विस्तीर्ण पण अतिशय सुंदर पठार पाहताना प्रत्येकाच्या आतील निसर्गप्रेमी येथे नक्कीच जागृत होतो. रंगीबेरंगी फुले पाहत असतानाच शिवमंदिराची चौकशी केल्यावर वाटेतच यवतेश्वर महादेव हे पुरातन मंदिर असल्याचे समजले. कासचे पठार सोडले आणि यवतेश्वर महादेवाजवळ आलो. मुख्य रस्त्यापासून थोडेच आत होते. जुनी छोटी कमान होती. त्या कमानीतून आत गेलो. मंदिर खूप जुने वाटत होते, पण सध्या त्याला वरून रंगरंगटी केलेली आहे. ऊन, वारा, पाऊस यामुळे मंदिरे भग्न होत चालली आहेत, म्हणून नाईलाजाने त्यांची डागडुजी करून रंग द्यावा लागतो. कमानीतून आत गेल्यावर काही पायऱ्या खाली उतरावे लागतात. उजव्या हाताला काळभैरवनाथ मंदिर आणि डाव्या हाताला रामेश्वर मंदिर आहे. यवतेश्वरासमोर दोन एकसारखे नंदी आहेत. पूर्ण दगडांमध्ये हे मंदिर उभे आहे. गाभारा सुंदर मोठा आहे. यवतेश्वर शिवलिंग अतिशय सुंदर आणि तसेच आकाराने थोडेसे मोठे आहे. यवतेश्वराचे दर्शन झाल्यानंतर मग गेलो पांडवकालीन विहीर पाहिली. चौकोनी आकाराची दगडात बांधलेली विहीर खूप छान आहे. आत उतरायला दगडी पायऱ्यांचा जिना आहे. पाणी बरेच खाली होते, पण जास्त होते. विहीर पाहिल्यानंतर वरती आलो. यवतेश्वराच्या मंदिराला प्रदक्षिणा करून आल्यानंतर काळभैरवनाथ महाराजांचं दर्शन घेतले. येथे नाथ महाराज एकटेच आहे. बहुतेक ठिकाणी नाथ महाराजांच्या शेजारी जोगेश्वरी माता असते, पण येथे काळ्या पाषाणातील भैरवनाथ महाराजांची अतिशय सुंदर मूर्ती आहे. आता हे दर्शन घेतल्यानंतर समोर असलेले छोट्या रामेश्वर मंदिरात गेलो. रामेश्वर मंदिरातील रामेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेतले. पुन्हा एकदा हे प्राचीन मंदिर डोळे भरून पाहिले आणि यवतेश्वराला नमस्कार करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.